ह्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. एक्सपेरिमेंट नंबर 2. एक्सपेरिमेंट नंबर 2 कोणता आहे तर एम काय बघा, टू प्रिपेअर अँड इव्हॅल्युएट वॉटर फॉर इंजेक्शन IP इंडियन फार्माकोपियानुसार प्रिपेअर करायचं आहे वॉटर फॉर इंजेक्शन आणि त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. हे आपलं आजच्या प्रॅक्टिकलचं एम आहे. त्याच्यासाठी काय काय लागणार आहेत? वॉटर डिस्टिलेशन युनिट. आता वॉटर फॉर इंजेक्शन म्हणजे काय तर इज ए अपायरोजेनिक डिस्टिल वॉटर intended for use in the preparation of medicines or for parenteral administration. When water is used as a vehicle, water for injection in bulk and dissolving or diluting substances or preparations for injectable preparation, that is sterile water for injection. In that it is most extensively used vehicle in parenteral formulation. त्याच्यानंतर काय याचा यूज असतो? दे आर यूज टू इन्क्रीज द सोल्युबिलिटी ऑफ ड्रग्स अँड टू स्टॅबिलाइज ड्रग्स डिग्रेडेड बाय हायड्रोलिसिस. द फॉर्म्युलेशन्स आर ॲडमिनिस्टर्ड बाय इंट्रामस्क्युलर इंजेक्शन्स. द मेजर कन्सिडरेशन इन व्हेकल सिलेक्शन्स आर सोल्युबिलिटी, stability and safety. Water for injection usually is prepared by distillation in a still specially designed to produce the high quality distilled water required. Water for injection हे ह्याची आपल्याला जो एक्सपेरिमेंट करायचा आहे ते कसं करायचं आहे तर पोर्टेबल वॉटर किंवा प्युरिफाईड वॉटर घ्यायचं, ते डिस्टिलेशन युनिटमध्ये प्युरिफाईड करायचं, तर डिस्टिलेशन स्टीलमध्ये त्या करायचं, नंतर त्याचं वॉटर फॉर इंजेक्शन प्रिपेअर करायचं आहे आणि त्याच्यावरती टेस्ट करायच्या आहेत, ज्या इव्हॅल्युएशनच्या टेस्ट IP नुसार आहेत त्या आपण आज ह्या प्रॅक्टिकलमध्ये बघायचं आहे. त्याच्यासाठी ॲपॅरेटस कोणकोणती लागणार आहेत तर इलेक्ट्रिकल हिटेड ऑटोमॅटिक वॉटर स्टील किंवा सिम्पल ग्लास डिस्टिलेशन युनिट, बीकर लागणार आहेत, टेस्ट ट्यूब लागणार आहे, टेस्ट ट्यूब होल्डर लागणार आहे, पिपेट लागणार आहे, मेजरिंग सिलेंडर लागणार आहे, नेस्लर सिलेंडर लागणार आहे, स्टॉपवॉच लागणार आहे आणि बोरोसिलिकेट कंटेनर लागणार आहे. केमिकल्स कोणकोणती लागणार आहेत तर मिथाइल रेड सोल्युशन, ब्रोमो इथायमॉल ब्ल्यू सोल्युशन, अल्कलाइन पोटॅशियम मर्क्युरिक आयोडाईड सोल्युशन, डायल्यूट अमोनियम क्लोराईड सोल्युशन, अमोनिया बफर त्याचा pH 10 असला पाहिजे, मॉडर्न ब्लॅक 2 मिक्सचर असलं पाहिजे, 0.09 मोलार डायसोडियम इडिटेट असलं पाहिजे, देन लीड स्टँडर्ड सोल्युशन, देन 2 मोलार नायट्रिक ॲसिड, देन 0.1 मोलार सिल्वर नायट्रेट, देन 10% वेट बाय व्हॉल्यूम सोल्युशन ऑफ पोटॅशियम क्लोराईड, देन डायफिनाइल अमाइन सोल्युशन, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक स्टँडर्ड सोल्युशन, नायट्रेट स्टँडर्ड सोल्युशन, then 2 molar hydrochloric acid, then barium chloride solution, then 1 molar sulfuric acid, 0.02 molar potassium permanganate, acetate buffer, pH त्याचा 3.5 असला पाहिजे, then thioacetamide reagent, then 7 molar hydrochloric acid and 6 molar अमोनिया आणि 1 मोलार सोडियम हायड्रॉक्साईड. प्रिपेअर सोल्युशन ॲज पर IP. ही जी सोल्युशन जी केमिकल आपल्याला लागणार आहे ती सुद्धा प्रिपेअर कशानुसार करायची आहेत तर इंडियन फार्माकोपिया जो 1996 नुसार आहे त्याच्या अनुसरून ही केमिकल्स बनवायचे आहेत. ही डायग्रॅम दाखवलेली आहे. सिम्पल ग्लास डिस्टिलेशन युनिट, याच्यानुसार आपल्याला वॉटर फॉर इंजेक्शन बघायचं आहे. हे आहे पोर्टेबल वॉटर घेतलेला आहे, बर्नर अटॅच केलेला आहे, देन त्याच्यावरती जो आहे तो ग्लास ड्वेल्ट, देन इथे हा कंडेन्सर अप्लाय केलेला आहे, आउटलेट इनलेट कंडेन्सरला असतो, इथून वॉटर सर्क्युलेट होत असतं, देन रिसिविंग ॲडॅप्टर ऑफ ग्लास जो आहे त्याच्यातून आपल्याला वॉटर फॉर इंजेक्शन मिळणार आहे ते आपण रिसिव्हरमध्ये कलेक्ट करायचं आहे. हे आहे सिम्पल ग्लास डिस्टिलेशन युनिट. देन नेक्स्ट डायग्राम दाखवलेली आहे आपल्या मॅन्युअलमध्ये, ती म्हणजे मेन्सली इलेक्ट्रिकल हिटेड ऑटोमॅटिक वॉटर स्टील, दॅट इज स्टोक्स स्टील.
ह्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, फर्स्ट जे आहे ते काय आहे, इनलेट आहे. देन सेकंड आहे कंडेन्सर ट्यूब. देन थर्ड जो आहे त्याचा वरचा पार्ट आहे तो कंडेन्सर जॅकेट, ज्याचं वरचं आवरण आहे ते कंडेन्सर ट्यूबचं, त्याला कंडेन्सर जॅकेट म्हणतात. देन कॉन्स्टंट लेवल अटॅचमेंट ही फोर्थ म्हणजे इकडे दाखवलेली आहे. कॉन्स्टंट लेवल जी आहे ती मेंटेन करायचं, हे फोर्थला दाखवलेलं आहे, आकडे घातलेले आहेत डायग्राममध्ये, ते बघा. देन फिफ्थ आहे बॅफल, जे की वर अटॅच आहे. देन सिक्स्थ आहे तो एअर व्हेंट पाईप आहे. सेवन्थ आहे आउटलेट दाखवलेला आहे फॉर अ पायरोजेनिक डिस्टिल्ड वॉटर, इथे कलेक्ट करायचं. देन एट्थ आहे लीड आणि 9 आहे हिटिंग कॉइल्स दाखवलेले आहेत दोन बाजूला, ते सर्क्युलेट करणार आहेत हीट त्या हिटेड ऑटोमॅटिक वॉटर स्टीलमध्ये. हे इलेक्ट्रिकली आहे. देन आपण बघायचं आहे स्टेप वाईज प्रोसिजर आपल्या एक्सपेरिमेंटची. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, वॉटर फॉर इंजेक्शन इज ऑब्टेन्ड बाय डिस्टिलिंग पोटेबल वॉटर ऑर प्युरिफाईड वॉटर फ्रॉम ए न्यूट्रल ग्लास. वॉटर फॉर इंजेक्शन इज ऑब्टेन्ड बाय डिस्टिलिंग potable water or purified water from a neutral glass. Quartz or suitable metal steel fitted with an effective device for preventing the environment of droplet. The steel must be suitably maintained to ensure the production of a pyrogenic water. The distillate collect is stored in conditions designed to prevent the growth of microorganism. जे आपल्याला अपायरोजेनिक वॉटर मिळणार आहे ते कशामध्ये कलेक्ट कशात करायचं आहे की अशा ठिकाणी करायचं आहे की तिथे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होणार नाही अशा ठिकाणी. देन प्रिपरेशन ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन. फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, टेक सफिशियंट क्वांटिटी ऑफ पोटेबल वॉटर or purified water in metal water steel or glass distillation unit of neutral glass. प्युरिफाईड वॉटर किंवा पोटेबल वॉटर घ्यायचं आहे आणि ते ग्लास डिस्टिलेशन युनिटमध्ये ठेवायचं. देन ते बॉईल करायचं. द वॉटर युजिंग बर्नर ऑर इलेक्ट्रिसिटी. बॉईल करायचं आहे कशाने बर्नरने किंवा इलेक्ट्रिसिटीने. देन अलाउ टू फॉर्म सफिशियंट स्टीम येईपर्यंत ते बॉईल करायचं. देन स्टीम इज कंडेन्स्ड टू वॉटर फॉर इंजेक्शन युजिंग वॉटर कंडेन्सर. जी स्टीम कंडेन्स्ड होणार आहे ती कशाने करायची आहे, ते कंडेन्सरने बाय डिस्टिलेशन युनिट. देन द फर्स्ट 50 ml पोर्शन ऑफ डिस्टिलेट इज डिस्कार्डेड. ते डिस्टिलेट येणार आहेत 50 ml, फर्स्ट जे येणार आहे ते डिस्कार्ड करायचं. अँड द रिमेनिंग जे असेल ते कलेक्ट करायचं इन अ सुटेबल बोरोसिलिकेट कंटेनर. देन रिन्स द कंटेनर विथ वॉटर फॉर इंजेक्शन. हा कंटेनर आहे तो रिन्स करायचा वॉटर फॉर इंजेक्शनने अँड देन रिजेक्ट दॅट वॉटर फॉर इंजेक्शन, ते रिजेक्ट करायचं. देन कंटिन्यू द प्रोसेस अँड कलेक्ट द डिस्टिलेट इन अ सुटेबल बोरोसिलिकेट कंटेनर. ग्लास कंटेनरमध्ये ते कलेक्ट करायचं. द वॉटर फॉर इंजेक्शन शूड बी यूज इमिडिएटली फॉर द इव्हॅल्युएशन ॲज पर IP 1996. ते वॉटर फॉर इंजेक्शन आहे ते त्याचं इव्हॅल्युएशन करायचं कशानुसार, इंडियन फार्माकोपिया 1996 नुसार. त्यात इव्हॅल्युएशनच्या टेस्ट ज्या आहेत त्या एकूण आपल्याला लॅबमध्ये 9 करायच्या आहेत. पण ज्या वेळेला तुम्ही ॲक्च्युअल कॉलेज चालू होईल त्यावेळेला हे एक्सपेरिमेंट आपण परत बघणार आहोत. फक्त आत्ता लेक्चरमध्ये किंवा प्रॅक्टिकल सेशनमध्ये फक्त इंट्रोडक्शन दिली जाईल. मग आपण इव्हॅल्युएशनच्या टेस्ट कोणकोणत्या बघायच्या आहेत तर ॲसिडिटी, अल्कलिनिटी, अमोनियम, देन कॅल्शियम अँड मॅग्नेशियम, हेवी मेटल्स, देन नेक्स्ट आहे क्लोराईड, नायट्रेट, सल्फेट, ऑक्सिडायझेबल सबस्टन्स अँड रेसिड्यू ऑन इव्हॅपोरेशन. ह्या ज्या सगळ्या टेस्ट आहेत इव्हॅल्युएशनच्या वॉटर फॉर इंजेक्शनच्या त्या सगळ्या आपण ॲक्च्युअल लॅबमध्ये बघणार आहोत. देन ऑब्झर्वेशन टेबल बघूया आपण कसं असणार आहे. तर नेम ऑफ द टेस्ट ह्या ज्या सगळ्या आपण नेक्स्ट टेस्ट करणार आहोत त्यांची नावं
देन ऑब्झर्वेशन आपल्याला काय काय मिळणार आहे, कलर मिळणार आहे, कोणता टर्बिडिटी कशी असणार आहे, ॲपिअरन्स कसा असणार आहे टेस्टचा, हे सगळं ह्या ऑब्झर्वेशनमध्ये लिहायचं आहे. आणि इन्फरन्समध्ये जर का ही टेस्ट प्रेझेंट असेल तर आपण त्याच्यामध्ये पासेस किंवा नो पासेस किंवा नो प्रेझेंट हे आपण इन्फरन्समध्ये लिहिणार आहोत. कॅल्क्युलेशन बघूया ह्या एक्सपेरिमेंटचं कसं असणार आहे. फॉर कॅल्क्युलेशन कशासाठी, तर फॉर रेसिड्यू ऑन इव्हॅपोरेशन. जर इव्हॅपोरेशन केल्यानंतर जो रेसिड्यू राहणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला बघायचं आहे. सो फर्स्ट काय करायचं आहे, वेट ऑफ एम्प्टी पोर्सिलिन डिश, जी चिनी मातीची डिश असणार आहे खोलगट वाटीसारखी, त्याचं वेट आपण पहिलं एम्प्टी वेट करणार आहोत. ते आपण धरणार आहोत एक्स ग्रॅममध्ये, आपल्याला सगळी वेट बघायची आहेत. देन सेकंड काय बघणार आहोत, वेट ऑफ पोर्सिलिन डिश प्लस वॉटर फॉर इंजेक्शन, हे असणार आहे वाय. पोर्सिलिन डिश आणि त्याच्यामध्ये असणारं वॉटर फॉर इंजेक्शन ह्याचं आपल्याला वेट करायचं आहे. देन थर्डमध्ये काय बघायचं आहे, वेट ऑफ पोर्सिलिन डिश प्लस रेसिड्यू आफ्टर इव्हॅपोरेशन. ते जे वॉटर फॉर इंजेक्शन आहे त्याला हीट करायची आणि त्याचा जो रेसिड्यू शिल्लक राहणार आहे त्याचं वेट घ्यायचं अधिक पोर्सिलिन डिशचं. देन फोर्थ आहे वेट ऑफ रेसिड्यू ऑन इव्हॅपोरेशन, म्हणजे झेड जे आहे, झेड वेट ऑफ पोर्सिलिन डिश प्लस रेसिड्यू आफ्टर इव्हॅपोरेशन वजा एक्स दॅट इज एम्प्टी पोर्सिलिन डिश, हे असणार आहे वेट ऑफ रेसिड्यू ऑन इव्हॅपोरेशन. हे ग्रॅममध्ये काढायचं आणि नंतर त्याचं पर्सेंटमध्ये कन्व्हर्जन करायचं. हे असणार आहे कॅल्क्युलेशन. पण जेव्हा ॲक्च्युअल आपण प्रॅक्टिकल करणार त्याच वेळेला हे आपल्याला कळणार आहे. देन रिझल्टमध्ये काय काय असणार, तर वॉटर फॉर इंजेक्शन पासेस ऑर फेल्स द फॉलोइंग टेस्ट. ह्या ज्या टेस्ट आपण बघणार आहोत इव्हॅल्युएशनच्या, वॉटर फॉर इंजेक्शन तयार झाल्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे, तर त्याच्यामध्ये आपण 9 टेस्ट ह्या इव्हॅल्युएशनच्या आणि 10वी टेस्ट जे आपण कॅल्क्युलेशन आता बघितलेलं आहे रेसिड्यू ऑन इव्हॅपोरेशन, ते ह्या 10th रिझल्टमध्ये आलं पाहिजे. हे आपण हे रिझल्ट जे आहेत ते आपण जेव्हा आपण ॲक्च्युअल प्रॅक्टिकल करणार त्यावेळेला बघायचं आहे. मग ह्या प्रॅक्टिकलवरती अनुसरून काही क्वेश्चन्स आहेत. किती क्वेश्चन्स आहेत, तर 17 क्वेश्चन्स आहेत. हे काय करा तुम्ही, ह्याची क्वेश्चन्स आन्सर जे आहेत हे तुम्ही जेवढे तुम्हाला लिहिता येतील ह्यातले, कारण हेच क्वेश्चन्स तुम्हाला व्हायवामध्ये विचारले जातात. जेव्हा एक्सटर्नल येतात आपल्याकडे तेव्हा हेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. त्याच्यामुळं हे तुम्ही काय करा, जी आपण प्रॅक्टिकलला नोटबुक काढणार आहोत त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स तुम्ही लिहून काढा. जे येणार नाहीत ते त्यावेळेला आपण प्रॅक्टिकल लॅबमध्ये बघूया. सो हे झालं आजचं आपलं प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट नंबर 2. जोपर्यंत कॉलेज सुरू होत नाही तोपर्यंत प्रॅक्टिकल ही अशीच आपल्याला बघावी लागणार आहेत इंट्रोडक्शननुसार फक्त. आणि ॲक्च्युअल लॅब जेव्हा चालू होतील आपली प्रॅक्टिकल त्यावेळेलासुद्धा हे एक्सप्लेन केलं जाणार आहे. त्याच्यामुळे फक्त ह्यातली क्वेश्चन्स आणि आन्सर हे काय आपल्याला तुम्ही सर्च करून दिलीत तरी चालतील, किंवा आत्ता जे आपल्याला जे चालू आहेत लेक्चर्स त्याच्यामध्ये सुद्धा ही आपण बघितलेली आहेत. सो प्रॅक्टिकलच्याच ह्याच्यामध्ये सांगते आहे की जे आपले चॅप्टर झालेले आहेत त्याची क्वेश्चन्स आन्सर मी तुम्हाला दिलेली आहेत, ती ही लिहून काढा. असाइनमेंट म्हणून ती लिहायला सांगितलेली आहेत. थँक्यू.